सर आज तुम्ही जरांगे पाटलांची भेटी दिली आहे, काय महत्त्वाचं डिस्कशन झालं? नाही, मला वाटतं त्यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे आणि अतिशय विस्तृतपणे ते चर्चा करतायत. मी फक्त एक तिथं प्रेक्षकासारखं पाहत होतो, पण त्या माणसाची जिद्द आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवत होत्या की अनेक इतिहासात ते जुने संदर्भ ते त्या अधिकाऱ्यांना सांगत होते आणि याचा विचार आपण केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहोत या आंदोलनामध्ये आणि मला खरं तर त्याच्यापेक्षा वाईट वाटतं की आमचे जे सगळे मराठा बांधव आले तिथं त्यांची मुंबईची गैरसोय होते ती पाहून आम्ही अक्षरशः आमचे आता शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत संतोष शिंदे त्यांनी पहिल्या दिवसापासून इकडून तिकडून आणून त्यांची चहा पण आता भरपूर लोक येत आहेत पण पहिल्या 2-3 दिवसात कोणी नव्हतं तेव्हा हे उतरत होते. त्यामुळे तो एक विषय आणि मला वाटतं शासनाने आता फार ताणून न धरता हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे असं मला वाटतं की सातत्यानं अनेक विषयाचा म्हणजे मी एक उल्लेख त्यांना मध्ये गप्पा मारताना सांगितलं सहज वैश्यवाणी हा शब्द आहे आपल्याकडे. तर अनेक जण त्यांच्या वडिलांनी कोणी वैश्य लिहिलं कोणी वैश्यवाणी लिहिलं पण मग शास्त्राच्या पत्रकामध्ये वैश्य आहे वैश्यवाणीला नाही किंवा वैश्यवाणी आहे तर वैश्याला नाही त्यामुळे दोघं एकाच समाजाचे. पण अशिक्षित माणसं होती त्यांनी सांगितली तारखा सांगायचे तसे तीच आहे पण त्याचा सुद्धा अनेक लोक वंचित राहिली असा हा प्रकार आहे आणि मला वाटतं त्या संदर्भात त्याच्या जिद्दीला मी सलाम करतो की आपण त्या आणि अभ्यासही आहे. लोकांना जसं वाटतं तसे मनोज जरांगे नाहीत हे मात्र निश्चित सांगू शकतो. उद्धव ठाकरेंकडनं काय मेसेज किंवा मग आदित्य ठाकरे भेटणार वगैरे असं काय? नाही मला कल्पना नाही. मीही गावी होतो खरं सांगायचं कोकणात पण मग माझ्याच मतदारसंघात हे सगळं सुरू आहे तर मला अस्वस्थता वाटली मी धावत आलो आत्ता एवढ्यासाठी. सर सरकार कुठेतरी अजूनही झोपलेलं आहे याबद्दल? सरकार तर दिव्य आहे सरकार झोपलेलं दिव्य आहे सरकार. वाटतं का एकनाथ शिंदेना माहिती वस्तुस्थिती आहे ना त्यांनी गुलाल उधळला स्वतःवर झिहार काढला काय गैर आहे मला सांगा त्याच्यामध्ये. मग तुम्ही लोकांची फसवणूक करता हे तर मान्य करा की ती का खेळता. मी तर असं माझ्या कालची बाईट बघा ना तुम्ही का झुंजी लावता का वाद लावता. न्याय द्यायची गोष्ट ना वाद का करता निर्माण. पवार साहेबांनी सांगितलं घटनेची दुरुस्ती करायला पाहिजे. मला वाटतं त्या विषयावर मी